हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेहंदीच्या प्रॅक्टिससाठी लागणारे काही टूल्स घेऊन आलेलो आहोत. जसं की इथं तुम्ही बघू शकता, हे आहे OSP शीट्स. जसं की याच्यावर आपण काही डिझाईन काढतो आणि नंतर आपली ती डिझाईन सुकली की आपण ती रफ करू शकतो. जसं की इथं बघू शकता. आणि आपला हा स्पेस पूर्ण क्लीन झालेला आहे. इकडे तुम्ही परत प्रॅक्टिस करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे, हा आहे ॲक्रेलिक हँड. हा तुम्हाला कोणत्याही जवळच्या स्टोअरमध्ये भेटून जाईल. 100 ते 150 पर्यंत भेटून जाईल. तर हा आहे ॲक्रेलिक हँड. याच्यावर देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं की मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आपला ॲक्रेलिक हँड. तर मी आता थोडं तुम्हाला प्रॅक्टिससाठी छोटी डिझाईन काढून दाखवते. त्या कोऱ्या आपण शिकलेलो आहोतच. तर तेच आधीचे शिकलेले आकार आपण इथं कसे जोडायचे ते बघणार आहोत. हात ठेवायचा बेसला, जेणेकरून आपलं बेस हलणार नाही. तो फिल करायचं कोयरी काढून वरचं टोक. त्यानंतर 2 लाईन्स टाकायचे आपल्याला. स्केलची एक लाईन टाकायची आहे. त्याच्यानंतर डीप सर्कल्स टाकून घ्यायचं सिम्पल मधले. त्यानंतर आपल्याला बॉर्डर डार्क करून घ्यायचे. साईड लाईन टाकून घ्यायची आपल्याला कोरीला. OSP शीट्स प्रमाणेच ॲक्रेलिक हँड हा देखील रियुजेबल आहे. जर तुमच्या जवळपास कोणत्या शॉपमध्ये अवेलेबल नसेल तर ऑनलाईन देखील तुम्ही परचेस करू शकता. या पाकळ्यांमध्ये आपल्याला शेडिंग करून घ्यायची आहे. तर यावर आपला एखादा आकार सुकला समजा, तो आपल्याला खोडायचा आहे, तर तो देखील इझिली खोडला जातो. या लाईन्स नवीन आहेत तर तसं तर खूप इझी आहेत. आधी डॉट देऊन घ्यायचा आहे. हळूहळू प्रेस करत परत हळू खाली जाताना प्रेस कमी करायचं आहे.
त्याच्यानंतर एक आउटलाईन देऊन त्याच्यावर परत स्कॅलिप्स काढून घ्यायचे. तर हा आहे शॉर्ट हँड अरेबियन मेहंदीचा प्रकार. यात आणखी एक गोष्ट आहे, जसं की मी तुम्हाला इथं दाखवते. हा आहे एक ॲक्रेलिक हँड होता, याच्यावर आपण साध्या मेहंदी कोण काढला होता, पण हे जे डाग आहेत ते जात नाहीत. तर त्याच्यासाठी एक लिक्विड आहे आपल्याकडे, की तुम्हाला ऑनलाईन देखील भेटून जाईल. तर हे देखील तुम्ही यूज करू शकता. तर ही आपली डिझाईन आहे आता आपण काढलेली. तर आपण ही पुसून दाखवते मी तुम्हाला त्या लिक्विडचा उपयोग कसा होईल आपल्याला. जसं की तुम्ही बघू शकता, जशी जशी मेहंदी वाळते तसे तसे डाग सोडायला चालू करते. तर आधी आपल्याला पेपरने पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. जर मेहंदी वाळली असेल डिझाईन तर रफ करून घ्यायचं आहे स्केलने वगैरे, जसं आपण OSP शीट्स क्लीन केल्या होत्या. आणि हे जे मी दाखवलेलं लिक्विड यूज करते आता. पण ते लिक्विड टाकून घेतलंय आणि इझिली आपले हे डाग निघतायत. तर या पद्धतीने आपली त्या लिक्विडने ॲक्रेलिक हँड क्लीन होते.